नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यंदा मकर संक्रांती ही 15 जानेवारी सोमवारी येत आहे आणि भोगी 14 जानेवारी रोजी येत आहे. संपूर्ण भारतभर मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो, तर पंजाबमध्ये लोहिरी, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीला जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी जी 14 जानेवारी रोजी येत आहे, तर भोगी म्हणजे काय, भोगीच्या दिवशी काय करावे, भोगीचे महत्त्व काय आणि त्याची पौराणिक कथा ही जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो आणि हा सण संपूर्ण भारतभर साजरा करतात. नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके देखील येत असतात. म्हणूनच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खरडा, सर्व शेंगभाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी करण्यात येते. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. तर या दिवशी काय करतात? या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगी साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. एवढेच नाही तर या दिवशी घरी उडीद डाळ खिचडीही खाल्ली जाते. इतकेच नाही तर या दिवशी अनेक ठिकाणी हा सण खिचडी म्हणून ओळखला जातो. या दिवशी खिचडी बनवणे, खाणे, दान करणे इत्यादी केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. या सणानिमित्त खिचडीचे महत्त्व आणि कथा ऐकूया. मकर संक्रांतीच्या दिवशी बाबा गोरखनाथांच्या काळापासून खिचडी बनवणे, खाणे, दान करणे इत्यादी प्रथा सुरू झाली. खिचडीबाबत अशी प्रथा आहे की जेव्हा खिलजीच्या हल्ल्यात नाथ योगींना जेवण बनवायला वेळ मिळाला नाही आणि यामुळे ते उपाशीपोटी लढायला जायचे, तेव्हा बाबा गोरखनाथांनी डाळ, भात, भाजी एकत्र शिजवण्याचा सल्ला दिला. पटकन शिजलेल्या खिचडीने योगींचे पोटही भरले जात आणि ती पौष्टिकही होती. त्याला बाबा गोरखनाथांनी खिचडी असे नाव दिले. यानंतर खिलजीपासून मुक्त झाल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी योगींनी उत्सव साजरा केला आणि लोकांमध्ये खिचडीचे वाटप केले. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवण्याची प्रथा सुरू झाली. एवढेच नाही तर गोरखपूरच्या बाबा गोरखनाथ मंदिरात या दिवशी खिचडी जत्रेचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी बाबा गोरखनाथांना खिचडी अर्पण केली जाते. तसेच धार्मिक महत्त्व म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव त्यांच्या पुत्र शनीच्या घरी जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते. अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. तसेच तांदूळ हा चंद्राचा, मिठाचा शुक्र
हळद हा गुरु, हिरव्या भाज्या बुध कारक मानले जातात. त्याचवेळी उष्णतेशी संबंध मंगळाशी निगडीत आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीचे महत्त्व, भोगीची पौराणिक कथा आणि भोगीला काय करावे हे सर्व बघितले. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.